नमस्कार. आपल्या आरोग्यासाठी गूळ हा अत्यंत गुणकारी मानला जातो. आज आपण पाहणार आहोत रोज फक्त एक छोटा तुकडा गूळ खाण्याचे जबरदस्त फायदे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. टिप्स नंबर 1. पचनक्रिया सुधारते. जेवणानंतर छोटा तुकडा गूळ खाल्ल्याने पोटातील पाचक रस सक्रिय होतात. यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते आणि पचनाचा त्रास कमी होतो. टिप्स नंबर 2. ज्यांना विशेषतः हिवाळ्यात किंवा रात्री वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होतो त्यांनी रोज सकाळी गुळासोबत थोडे काळे तीळ खावेत. यामुळे मूत्राशयाचे स्नायू मजबूत होतात आणि हा त्रास नियंत्रणात येतो. टिप्स नंबर 3. शरीरात वात वाढल्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखी दुखू लागतात. रोज गुळाचा तुकडा आल्यासोबत खाल्ल्याने शरीरातील वातदोष शांत होतो आणि जुन्या सांध्यापासून कायमचा आराम मिळतो. टिप्स नंबर 4. पित्ताचा त्रास अचानक वाढल्यास थंड पाण्यात गूळ विरघळून त्याचे सरबत प्यावे. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि पित्ताची जळजळ लगेच शांत होते. टिप्स नंबर 5. जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्याने पोट जड किंवा फुगल्यासारखे वाटते. जेवणानंतर छोटा गुळाचा खडा खाल्ल्याने अपचनामुळे होणारे ब्लोटिंग लगेच कमी होते. टिप्स नंबर 6. गुळामध्ये पोटातील ॲसिडिटीची पातळी नियंत्रणात राहते. नियमित सेवनाने पोट फुगणे, गॅस आणि छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते. टिप्स नंबर 7. गुळामध्ये नैसर्गिक फायबरचे गुणधर्म असतात जे आतड्यांची हालचाल सुलभ करतात आणि सकाळी पोट साफ होण्यासाठी मदत करतात. टिप्स नंबर 8. गूळ शरीरासाठी नॅचरल फिल्टर म्हणून काम करतो. तो रक्तातील विषारी घटक बाहेर काढून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतो. टिप्स नंबर 9. शरीरातील अशक्तपणा आणि थकवा दूर करून गूळ शरीराला तात्काळ ऊर्जा देतो. सतत आळस येत असल्यास गुळाचा खडा खाणे सोपा उपाय आहे. टिप्स नंबर 10. गूळ शरीराचा मेटाबॉलिझम पचनवेग सुधारतो, जो शरीरात अनावश्यक चरबी साठू देत नाही आणि वजन आटोक्यात ठेवतो. टिप्स नंबर 11. गुळाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे बदलत्या ऋतूत सर्दी खोकल्यासारखे आजारापासून संरक्षण मिळते. टिप्स नंबर 12. गुळात आयर्न भरपूर असल्याने ते शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते आणि रक्ताची कमतरता दूर करते. टिप्स नंबर 13. गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या मजबूतीसाठी उत्तम मानले जाते. टिप्स नंबर 14. गुळाची प्रकृती उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक उबदारपणा आणि ऊर्जा मिळते. टिप्स नंबर 15. गूळ शरीरातील बिघडलेला वात कमी करतो, ज्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखीमध्ये चांगला आराम मिळतो. टिप्स नंबर 16. लघवी करताना होणारी जळजळ किंवा संसर्गासारख्या सामान्य समस्या कमी करण्यास गूळ खूप मदत करतो. टिप्स नंबर 17. ज्यांना रात्री वारंवार लघवीला जाण्याचा त्रास असतो त्यांनी गुळासोबत थोडे काळे तीळ खाल्ल्यास मूत्राशयाचे स्नायू मजबूत होतात. गूळ हा रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासोबतच लिव्हर स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. टिप्स नंबर 19. गुळामध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते, जे शरीरातील सोडियमची पातळी संतुलित ठेवून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. टिप्स नंबर 20. सांधेदुखीचा जास्त त्रास असल्यास गुळाचा तुकडा आल्यासोबत खाल्ल्याने सांध्यामधील सूज आणि वेदना कमी होतात. टिप्स नंबर 21. नियमित गुळाच्या सेवनाने म्हातारपणात हाडे ठिसूळ होण्याचा धोका कमी होतो. टिप्स नंबर 22. रात्री कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने पोटातील आणि आतड्यामधील साठलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते.
टिप्स नंबर 23. रक्तदाब नियंत्रणात राहिल्यामुळे आणि रक्तवाहिन्यावरील ताण कमी झाल्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालते. टिप्स नंबर 24. कष्टाचे काम किंवा व्यायाम केल्यानंतर स्नायूमध्ये येणारे क्रॅम्प्स आणि कटकटपणा गुळामुळे कमी होतो. टिप्स नंबर 25. गुळातील मॅग्नेशियम आपल्या मज्जासंस्थेला म्हणजेच नर्वस सिस्टमला निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. टिप्स नंबर 26. प्रदूषण किंवा धुळीमुळे फुफ्फुसात जमा झालेली घाण साफ करण्याची ताकद गुळात असते, ज्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो. टिप्स नंबर 27. बदलत्या ऋतूत गुळचे सेवन केल्याने घशाला आराम मिळतो आणि सर्दी खोकला सारख्या सामान्य संसर्गापासून संरक्षण मिळते. टिप्स नंबर 28. घसा बसल्यास किंवा खवखवत असल्यास कोमट पाण्यात किंवा चहात साखरेऐवजी गूळ वापरल्याने घसा साफ होतो. टिप्स नंबर 29. गुळामध्ये काळी मिरी पावडर आणि थोडे तूप एकत्र करून खाल्ल्याने छातीतील जुना कफ बाहेर पडण्यास मदत होते. टिप्स नंबर 30. हिवाळ्यात गूळ आणि तीळ एकत्र करून खाल्ल्याने श्वास घेण्यास होणारा त्रास कमी प्रमाणात आटोक्यात राहतो. टिप्स नंबर 31. वातावरण बदलल्यामुळे ज्यांना सतत शिंका येणे किंवा धुळीची ॲलर्जी होते त्यांच्यासाठी गुळाचे सेवन फायदेशीर ठरते. टिप्स नंबर 32. गुळामध्ये असणारे नैसर्गिक लघवी साफ करणारे गुणधर्म किडनीमधील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे किडनी निरोगी राहते. टिप्स नंबर 33. रोज सकाळी रिकाम्या पोटी गाईच्या कोमट तुपासोबत गुळाचा तुकडा खाल्ल्याने जुनाट डोकेदुखीचा त्रास कमी होतो. टिप्स नंबर 34. ताप यायचा थांबल्यानंतर शरीरात येणारा अशक्तपणा घालवण्यासाठी गुळाचे पाणी किंवा लॅप्सी खाणे फायदेशीर ठरते. टिप्स नंबर 35. उन्हाळ्यात गुळाचे पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो, तर हिवाळ्यात गुळ शरीर आतून गरम ठेवते. टिप्स नंबर 36. गुळ रक्त शुद्ध करतो, ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग नैसर्गिकरित्या कमी होऊन त्वचा चमकू लागते. टिप्स नंबर 37. नियमित आहारात गुळाचा वापर केल्याने शरीराची आंतरिक शक्ती वाढते. टिप्स नंबर 38. गुळातील अँटीऑक्सिडंट्स पेशींची झीज रोखतात, ज्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. टिप्स नंबर 39. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत गूळ खाल्ल्याने मेंदूला आराम मिळतो आणि दिवसभराचा स्ट्रेस कमी होतो. टिप्स नंबर 40. रात्री दुधासोबत गुळाचे सेवन केल्याने शरीरातील नसा शांत होतात, ज्यामुळे रात्री खूप शांत झोप लागते. टिप्स नंबर 41. महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर गूळ फायदेशीर आहे. या काळात कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने वेदना कमी होतात. टिप्स नंबर 42. गुळामध्ये असणारे लोह केसांच्या मुळांना मजबूत करते. नियमित गुळाच्या सेवनाने केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ चांगली होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.